पोच आलेले आहे, त्या पोचमध्ये पंकजा मुंडे या विजयी होत आहेत असा अंदाज वर्तवला जातोय. कसं पाहता? या पोलकडे मी आनंदाने पाहते, कारण या विजयाची जनरली विजयाची प्रतीक्षा उमेदवार करत असतो. पण हे माझं भाग्य आहे, मुंडे साहेबांची पुण्य आहे की माझ्या विजयाची प्रतीक्षा या महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस जो राजकारणाकडे सकारात्मक व्यक्ती असावे असं म्हणून बघत आहे तो करतोय. मी पुण्यापासून मुंबईपासून जिथेही जाते, दर्शनाला मंदिरांमध्ये जाते. मी आता माझ्या आईला अष्टविनायकला घेऊन गेले, रेणुका मातेला घेऊन गेले, शिर्डीला घेऊन गेले. लाईनमध्ये उभारणारा माणूस ना माझ्या जिल्ह्याचा आहे ना माझ्या पक्षाचा आहे, पण तो म्हणतो ताई तुम्ही विजयी व्हाव्या. ही जीवनामध्ये फार मोठी शिदोरी आहे असं म्हणतो. देशाला जेव्हा 14 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लाभले, त्या सगळ्या जी एक सगळ्यांनी श्रमाची आहुती द्यायची होती, त्याच्यात मुंडे साहेबांचा नक्कीच मोठा एक रोल होता. आज ते नाहीत 10 वर्ष. आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी या देशाला एका उंचीवर नेऊन ठेवलंय आणि प्रधानमंत्री 10 वर्ष समाजासाठी वंचितांसाठी उभे राहिले. त्या प्रधानमंत्र्यांना परत एकदा हॅट्रिक करताना पाहायचं आहे. हे संपूर्णतः त्यांचं श्रेय आहे. उद्याचा दिवस, आजचा दिवस हे त्यांच्या मागे अनेक लोक ज्या शक्ती अनेक वर्ष काम केलेले आहेत पक्ष म्हणून, त्या सगळ्या पक्षांच्या शक्तींचा दिवस. विजय निश्चित आहे. विजय निश्चित असावा असे मी उमेदवार आहे, असं माझं योगदान आहे आणि बड जिल्ह्याच्या भविष्यासाठी ते आवश्यक आहे. तर एवढी प्रार्थना करते की माझा विजय असावा आणि त्यांनी मला लोकांची सेवा करायची संधी मिळावी. किंवा आपण संघर्ष माझ्या वाट्याला येतो, कारण कदाचित माझी तशीच म्हणजे माझा जीवनाचा प्रवासच तसा असावा आणि संघर्ष येतो म्हणूनच घडतो माणूस. एवढ्या संघर्षातही आपली वैचारिक पातळी, शाब्दिक पातळी, आपल्या आचरणाची पातळी आम्ही ढळू दिली नाही. हे मुंडे साहेबांचे संस्कार आहेत. आणि जेव्हा मोठा संघर्ष येतो, जितना कठीण संघर्ष होगा जीत उतनी ही शानदार होगी, हे विवेकानंदांचं वाक्य आहे. आणि आज विवेकानंदांच्या स्मारकावर आमचे मोदीजी तिकडे तपश्चर्या करतायत, ध्यान करतायत. त्यांच्या त्या ध्यानाचे आशीर्वाद आम्हालाही नक्की मिळतील.